श्रीराम समर्थ. श्रोते हो, जगात जीव जन्माला आल्यापासून सतत इतरांपासून अनेक गोष्टी तो शिकत असतो, अनुकरण करत असतो. बालपणी कसं खावं, कसं बसावं इथपासून महत्त्वपूर्ण गोष्टींचं ज्ञानार्जन करण्यासाठी दुसरा कोणीतरी माहितगार व्यक्ती लागतोच. याचाच अर्थ मानवी जीवन अशा असंख्य गुरूंशिवाय चालणं शक्य नाही. व्यवहारात गुरुची आवश्यकता जर एवढी आहे, तर ईश्वर दर्शनाच्या बाबतीत त्याची अपरिहार्यता किती आहे हे उघडच. जीवनातल्या भौतिक ज्ञान किंवा कला देणाऱ्यांना आपण गुरु म्हणतो, तर आध्यात्मिक ज्ञान अथवा स्वरूप ज्ञान देणाऱ्यांना सद्गुरू असं विशेष संबोधन आहे. सद्गुरू स्वतः जीवनमुक्त असल्याने याच जीवनात तो मुक्तपणाने परमानंद अवस्थेतच राहतो. जीवनातल्या कोणत्याही बऱ्या वाईट प्रसंगात राहून सुद्धा या कशाचाही परिणाम आत्म्यावर होऊ न देता स्वहृदयातच असलेला परमात्मा ओळखून त्याच्या आनंदात कसं राहावं याची खुबी केवळ सद्गुरूपाशीच असते. म्हणूनच सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय मोक्षासाठी अथवा आनंदासाठी अज्ञानाने जे जे उपाय केले जातील ते उलट दुःखालाच कारणीभूत ठरतील. यासाठीच सद्गुरूंचे पाय दृढ धरावेत असं श्री समर्थ सांगतात. ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी. सर्व साधू संतांची, थोर पुरुषांची चरित्र पाहिली तरी त्यांनी सद्गुरुचरणांचाच आश्रय घेतल्याचं दिसून येतं. एवढंच नाही तर श्रीराम, श्रीकृष्ण यासारख्या भगवंताचे अवतार समजल्या जाणाऱ्या श्रेष्ठ विभूतींनी सुद्धा सद्गुरु भक्ती केली आहे. श्रीरामकृष्ण आदी करुनी अति तत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. परंतु असा सद्गुरु ओळखावा तरी कसा, हा एक गहन विषय आहे. सद्गुरूंचं भौतिक शरीर आणि तद अनुषंगिक बाह्य कृती यावरून तो चार चौघांसारखा भासला तरी त्याच्या अंतःकरणात मात्र अखंड परमानंदाचंच स्फुरण चालू असतं. अव्यक्त सच्चिदानंद परमात्माच सद्गुरूच्या पंचभौतिक देहामार्फत घनीभूत अथवा सगुण साकार होऊन आलेला असतो. निशेष कामरारहित ऐसा तो विराळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षयी ज्याचे. समर्थ म्हणतात, ज्याच्या अंतःकरणात यत्किंचितही कामना नाही असा संत विराळाच असतो. त्याचं वागणं, बोलणं इतरांपेक्षा सर्वस्वी वेगळं असतं. तो नेहमी भगवंताविषयीच बोलतो. लौकिक वस्तुविषयांचा विचारही त्याच्या मनाला कधी शिवत नाही. याशिवाय सद्गुरूंचं मुख्य लक्षण असं की तो विमल ज्ञानाचा अधिकारी असल्यामुळं त्याची स्वरूप स्थिती आणि शाश्वत समाधान कोणत्याही स्थितीत कायम टिकून असतं. प्रखर वैराग्य, स्वधर्माचं आचरण, निस्पृह वर्तन या गुणविशेषणांनी मंडित असा सद्गुरू जिथं असेल तिथं हरिकथा, परमार्थाचं विवरण, श्रवण, मनन सुरू असतं. नवविधा भक्तीच्या मार्गाने तो अनेकानेक लोकांचा उद्धार करतो. असा सामान्य माणसाला ज्याचा भक्कम आधार वाटतो त्या सद्विद्यावान गुरुकडे कृपाळूपणा, दयासिंधुत्व प्रामुख्याने आढळून येतं. असा कृपाळू सद्गुरू श्रोत्यांनी विवेकाने जाणून घट्ट धरून ठेवावा, यातच त्यांचं कल्याण आहे असं श्री समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.